जय हिंद. नाशिक महानगरपालिकेच्या बाहेर आज आम्ही थाली बजाव आंदोलन केलेले आहे. थाली बजाव आंदोलन करण्यात जे आहे ते नाशिकमधील खड्डे जे आहे ते खड्डे बुजवावे म्हणून 5 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांना नाशिक महानगरपालिका धातूर मातूर काहीतरी 2 लाख 5 लाख रुपये देण्याचं आश्वासन देते. 1 कोटी रुपयाच्या खाली त्यांच्या घरच्यांना आम्ही पण सांगतो की तुम्ही 1 कोटीच्या खाली पैसे घ्यायचे नाही, आम्ही तुमच्या मागे उभे राहणार आहोत. कारण की 2-5 लाख रुपयामध्ये काही होत नाही. आज असंच आहे ना, 2-5 लाख रुपये महिना 2 महिन्यामध्ये आणि मुलांच्या शिक्षणामध्ये निघून जातात. पहिला विषय. दुसरा विषय, तो दत्तक बसलेला आहे ना, दत्तक घेतलं होतं नाशिकला, त्याला सांगा जेव्हा आपलं घर आपल्याला सावरायचं असतं ना, तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या आईला किंवा स्वतःच्या बायकोला ते साफसफाई करतो, आपण आपलं घर सावरतो. आपण बाहेरच्या आईला, बाजूच्या आईला किंवा बाजूच्या बायकोला आणून आपलं घर सावरायला नाही लावत. तर नाशिक जर आपलं घर आहे ना, आपलं घर सावरण्यासाठी नाशिकमधले नेते द्या ना तुम्ही. बाहेरचा तो कोणतरी आयात केलेला लाकूड तोडा कशाला आणून देऊ राहिला आम्हाला? त्याला काही कळतंय का नाशिकचं? इथल्या गल्ल्या, इथल्या बोलाट्या ज्यांना माहिती ना, त्यांना द्या ना नाशिकचा कार्यभार हातामध्ये. तो 3 कोपऱ्यातला 3 पाट कोणतरी आणून इथं बसवायचा ना, आमच्या डोक्यावर पाडायचा. 5-5 लोकांचा मृत्यू करतोय, मर्डर करून राहिला. तो सरळ सांगतो आम्ही, तुम्ही त्यांचं मर्डर केलेलं आहे, त्यांना 1 कोटी रुपयाची भरपाई दिली पाहिजे. नाही तर हे जे अधिकारी तर बसले ना ढेऱ्या फुगून यांना खाली खुर्चीवरून खाली खेचण्याची ताकद आम्ही ठेवतोय. आम आदमी पार्टी जर तुम्ही लोकांना न्याय देत नसेल तर तुमच्या तंगड्यावर धरून तुम्हाला ऑफिसच्या खाली आणू शकते आणि तुम्हाला आणणार.